नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. व्यक्तिमत्वाचे विविध पैलू या विषयामध्ये मी काल तुम्हाला भाग्यश्री तारेबद्दल सांगितलं. आता मी तुम्हाला एक सांगते, माझी सगळ्यात मोठी मावशी, तिच्याबद्दल सांगते. मंडळी सगळेच हुशार असतात, कर्तृत्ववान असतात, सगळेच आपल्याला स्वतःला पुढे आणणारे असतात. पण त्यातले लक्षात राहणारे जे व्यक्ती असते त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं बोलावसं वाटतं. अशा व्यक्ती बोटावर मोजण्या इतकी असतात. आणि त्यातलीच एक माझी माई मावशी होती बघा. आता ती सध्या नाहीये, पण तिने तिचा काळ जो होता तो इतका तिने गाजवला, अक्षरशः गाजवलाच म्हणावं लागेल. कारण तिने तिच्या समोर इतके हर्डल्स होते आयुष्यामध्ये, पण तिने सगळे ते पार करत करत जेव्हा 19 महिने आणीबाणी होती 70-76 सालामध्ये, त्यावेळेस तिने 19 महिने 20 महिने जवळजवळ बिना पगारी काम केलं बघा, टीचरशिप. तत्व, आपले लोक तत्व सोडत नाहीत. तिचं म्हणणं नाही, पगार नाही तर नाही, पण मी टीचरशिप का सोडू, त्या मुलांनी जायचं कुठं, हा विचार करून तिने बिना पगारी अक्षरशः 19 महिने म्हणजे कमी नाहीये, पण तिने ते पार पाडले. घरामध्ये 3 मुलं होते, शिक्षणाचे मुलं होते आणि परिस्थिती खूप चांगली होती असं नाही, पण त्यातनं धडपडत धडपडत तिने मार्ग काढत काढत आणि विशेष म्हणजे सतत हसरा चेहरा. सकाळी 5-5:30 ला उठून सगळं करून आवरून कुणासाठी तरी काहीतरी खायला नेऊन डब्यामध्ये घेऊन जायची आणि मस्त रेसेसमध्ये खायला बसले सगळे की सगळ्यांसमोर हा डबा सादर करायची. हे घ्या तुम्ही, हे घ्या. सगळे म्हणायचे, बाई तुम्हाला एवढं सगळं कसं जमतं हो, सकाळी उठून तुम्ही एवढं सगळं घरातला स्वयंपाक करून घरातली कामं करून आमच्यासाठी पण सगळं घेऊन येता, हे तुम्हाला कसं जमतं. मावशी नुसती आपली हसून द्यायची, काही तिला त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणजे काय, तिची फक्त हसणं. असं नाही की मीच करून आणलं, तुम्ही काहीच करून आणत नाही, किंवा असं काहीही तुलना नाही. नो कम्पॅरिझन. आणि मग ती माणसं ह्याच्यामुळेच मोठी होतात. आणि मग तिचा मोठा मुलगा पण तसाच. त्याला इतक्या फॉर्मॅलिटीज, की आज कुणीही म्हणजे मॅनेजमेंटचा गुरुच त्याला म्हटलं पाहिजे, असा तो. त्याच्याबद्दल आपण एकदा बोलू परत. मग त्याची बायको तशी, त्या भावाची, म्हणजे अशा एक 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 वारसा येत राहतो बघा. घरामध्ये एक व्यक्ती जरी अशी गुणसंपन्न असली, हा थोडेफार म्हणजे कमी जास्त असतीलच, प्लस मायनस पॉइंट असतील, आपण त्याच्याबद्दल नाही बोलायचं. आपण प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह बोलतो, कारण काय, कोणाकडनं पण आपण चांगलं घेतलं पाहिजे. चांगलं घेतलं तरच आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. वाईट गोष्टी घेण्यासारखं नसतंच, वाईट गोष्टी घेऊच नाही, कोणाच्या चांगल्याच घ्याव्या. त्याच्यामुळे मग हे असंच चांगल्या चांगल्या गोष्टी घेत घेत आपण व्यक्तिमत्व आपलं सुधारू शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाला धार येते, तो निखरतो. आणि ही प्रोसेस अत्यंत आजीवन चालू राहणारी प्रोसेस आहे, निरंतर चालू राहणारी प्रोसेस आहे. कारण जुनं मागे टाकावं लागतं. केशवसुतांनी म्हटलेलंच आहे, जुने जाऊ द्या मरणा लागुनी. अहो, जुनं घेऊन चालत नाही, कारण तो काळ तसा होता, तसं वागावं लागलं. आताचा काळ जसा आहे तसं आपल्याला वागावं लागतं. तर मग आपण मागे पडतो आणि मग स्पर्धेच्या युगामध्ये मागे पडला तो थांबला, आणि थांबला तो संपला. असं हे रहाट-गाडगं असतं कालचक्राचं. ते आपल्याला चालूच ठेवावं लागतं. मग त्यासाठी आपले डोळे उघडे ठेवून, आपलं मन चौकस ठेवून, ज्ञान चौकस, आपली बुद्धी चौकस ठेवून सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे म्हणून मी माई मावशीला आमच्या विसरू शकत नाही अजून सुद्धा. कारण मग ती हेडमिस्ट्रेस झाली आणि तिच्या रिटायरमेंटच्या वेळेस त्यांच्या संचालकांनी म्हटलं, की अशी हेडमिस्ट्रेस होणं शक्य नाही. कारण नुसतं शाळा चालवणं तिने नाही केलं त्यावेळेस. गरीब-गरीब स्त्रियांना आधार दिला. कुणाचा अगदी मोलकरीण ती म्हणत असेल, "बाई माझा पगार पुरत नाही मला." "ठीक आहे, मग तुला 2-4 बायकांकडे मी पोळ्या लावून देते. 2-4 बायकांची मुलं सांभाळ. तुला 5-10" तेव्हा ₹5-10 सुद्धा पुष्कळ असायचे हो. 4-5 मुलांना सांभाळलं, ₹20-25 मिळाले, तिची भाजी होऊन जायची त्याच्यामध्ये बाईची. आणि मग ती हिला दुवा देणारच ना. मग हिला दुवा दिल्यामुळे मग हिची आज मुलं सुखात आहेत. मुलगा, नात, नातू, मुली, जावई सगळे सगळे सुखात आहेत, आनंदात आहेत. प्रत्येक जण आनंदाने आपलं जीवन व्यक्त करतं, तेव्हा किती समाधान वाटतं. हे आपण महाभारतातनं शिकायलाच पाहिजे ना. महाभारताने आपल्याला शिकवलंच आहे, की समाजात कसं वागायचं नाही, कुटुंबात कसं वागायचं नाही. हे महाभारत शिकवतो आपल्याला. त्यापासून आपण दूरच राहिलं पाहिजे. आणि अशा ज्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलूवाले व्यक्ती आहेत, त्यांना आपण जवळ केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून शिकलं पाहिजे.
म्हणून मी माझ्या माईमावशीला विसरू शकत नाही. ती अशी फटाफट निर्णय घ्यायची. कुठेही ती तयार असायची, कुठल्याही कार्यक्रमाला तयार असायची, कुठलाही पदार्थ. माझ्या आत्यांच्या लग्नात ती स्वतः, "अरे आचारी कशाला सांगता? मी करून देते तुम्हाला चिवडा लाडू. किती लोकांचा करायचा आहे सांगा." एवढी ती नागपूरहून प्रवास करून आल्यावर ती करायची. माझ्या मंगळागौरीला म्हणा, माझ्या लग्नाला म्हणा, ती आली तेव्हा तिने रुखवंताची सगळे जबाबदारी तिने स्वतः घेतली होती हातात. असं नाही म्हटलं, की मी आत्ताच नागपूरहून आली, मी थोडा वेळ बसते, थांबते. नाही, नाही. थांबायला आलीये का मी? मुलीचं लग्न आहे. असं म्हणून स्वतः सगळं करत होती. आणि माझ्या सासरच्यांना असं वाटलं होतं, की आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला का? इतकं लग्न आमचं सुंदर झालं, या लोकांमुळेच. असे विविध व्यक्तिमत्वाचे पैलू मी घेऊन तुमच्या समोर परत येणार आहे. तोपर्यंत आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.